नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. शुभ सकाळ त्यांचे होते की जे झोपतात, पण आम्ही आजची रात्र झोपलो नाही. माहित नाही का, सकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि आम्ही फिरतोय गांधारीला. हाय आमचा योगेश मित्र. मच्छर सोबत पूर्ण रातभर डेट वर होतो आम्ही. आणि हाय अर्जुन. डेट झाली आमची. मच्छर सोबत डेट झाली बोलतो. तर आता काय, आता सकाळ सकाळ आम्ही फिरतोय गाडीमधून, कारण की रात्र पण आम्ही ह्याच गाडीमध्ये काढली. आता चाललोय चहाच्या शोधामध्ये. सकाळी चहा मिळाली तर एकदम उत्कृष्ट काम होईल. बाकी तर बघा आता पुढे काय काय होतंय ते. आता आलेलो तिकडे, सापडलेला आम्हाला महाराजा चायवाला. आलेल्यात गाडी लावलेली आहे आणि आता चहा पिऊन आम्ही निघू, कारण की आता कॉलेजला पण जायचंय. सकाळी 5:30 वाजून गेलेले आणि तिकडे पण जायचंय. बाकी शूट वगैरे. चाय, बन मस्का, पास्ता, चाय. हे काय मागवलं तू? कोकम सरबत. आता पिऊया आणि निघूया कॉलेजला जायला. चहा वगैरे पिल्यानंतर अर्जुनने घरी फ़ोन केला आणि घरी परमिशन विचारली की आंघोळीला येऊ शकतो की नाही. आणि सगळं झाल्यानंतर फायनली आम्हाला परमिशन मिळाली आणि आम्ही जायला निघालो. आता अर्जुनच्या बिल्डिंग खाली पोहोचलेलो आहेत. अर्जुनची गाडी पार्किंग मध्ये लावायची आहे आणि कपडे वगैरे घेतलेले आहेत. त्याच्या घरी जाऊन जरा आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन येतो. भेटूया नंतर. घराच्या बाहेर आम्ही जरा थांबलो होतो, कारण की घरातले जरासे आवरत होते. तर अर्जुन आतमध्ये गेला. असं पाहुण्यांना कोणी बाहेर उभं करतं का? आतमध्ये गेलाय आणि जया त्याला शिव्या देतो. घरात जाऊन पटापट आंघोळ करून मी रेडी झालो. इथे योगेश रेडीच होता. मी त्याला विचारलं की काय झोप आले? झाली हा? झोप ना. काय नाही, आता जाऊया. आंघोळीला गेलाय, बघू. 1 तासापासून आंघोळीला गेला होता. बाहेर येऊन पोच देत आला. आंघोळ झाली. आमचा नाश्ता करून संपला तरी पण हा तयारीच करत होता. डन. पोट भरला. अरे एवढा वेळ तर मुलींना पण लागत नाही रे. बाहेर येऊन पण तू कपडेच घालतोयस. तेच करतोयस ना. चल, आली लिफ्ट. पब्लिक ना चुकी है. गाडीने मी आंघोळ कर चुकी आहे. एकदम फ्रेश. आता आमचा ड्रायव्हर गाडी काढतोय. लायसन्स नाही याच्याकडे, अंडर एज आहे. पकडलं तर काय होणार दादा? कॉलेजला पोहोचलेलो आहोत आणि इथे जरा कार पार्किंगचा सीन झालेला आहे की स्टुडंटला कार पार्किंग देत नाही, पण आमच्या मॅम येत आहेत आणि आम्हाला कार पार्किंग मिळवून देत आहेत. अर्जुन, काय बोललं तू तुला? आता पार्किंग मिळालेली आहे बिकॉज VIP पार्किंग. व्हीआयपी. कारण की आज आम्ही लोक आहेत व्हीआयपी. आज आम्ही साधे सुधे लोक, स्टुडंट नाहीत. आज आम्ही कव्हरेज टीम मध्ये आहेत. मॅम येते, पार्किंग देते. विषय संपला. खास कोण माहितीये का? HOD सायली मॅम सोनवणे. चलो ब्रो. अर्जुन गाडी पार्क करून येत होता, म्हणून आम्ही दोघेही कॉलेजच्या आतमध्ये गेलो. बाय. चेकिंग. यो मॅन, चेकिंग. बॅग चेक कर. अरे बॅग चेक करायला काय आयच्या गावात याच ठिकाणी बॅग चेक करत आहेत. चांगला आपल्याला प्रतिसाद देत आहे तिथे आपली टीम. व्हॉलेंटियर टीम ना? ते काय टीम? सिक्युरिटी का? सिक्युरिटी टीम. काय कॉलेजमध्ये पण एंट्री मिळालेली आहे. आणि हा आमचा एक मुंगशा वर्गा महेश भावी. कसा आहेस भावा? चल येतं, मला टाइम नाही. यश काय करतो? यश काय नाही. कुठे आयडी? फोटो कुठे आहेत? भाई वी आर नाव प्रोफेशनल्स. VIP लोग दिखा रहा आयडी कार्ड. Yeah man, let's go girl. भाऊ आता एकदम प्रोफेशनली कॅमेरा वगैरे सेटअप करतोय. हा कामचोर इथं बसलाय. कामचोर रात्री यायला सांगितलं गाडीमध्ये. काय नव्हतं गाडीमध्ये यायचं. घरी तुला जागायला टाइम आहे. हा, जागायला टाइम आहे, पण आमच्यासोबत यायला टाइम नाही तुला. हा, गद्दारी कर बे. चलो गाईज, वी आर रेडी फॉर. चाललं आता शूटला. हो रे, जस्ट बिगिनर. आणि आता
चाललेलो आहोत शूटसाठी. अजून सुरुवात नाही झाली, पण पुढे बघूया काय विषय काय नाही, किती इव्हेंट येतील किती नाही. चला आता इथं आपली कव्हरेज टीम तयार आहे आणि चला 1 2 3 गणपती बाप्पा. चला चालू करूया. गणपती बाप्पाला नमन करून आम्ही आमच्या शोची पहिली सुरुवात केली. कॉलेजचे डायरेक्टर, प्रिन्सिपल, मोठे मोठे माणसं, VIP लोक आणि गेस्ट हे लोक येणार होते. पोरं सगळी जमा होती आणि आतुरतेने वाट बघत होती कधी चालू होईल आणि फायनली पहिला शो चालू झाला. You are so talented, and everyone sitting here, and not only today, every now and then. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे इव्हेंट चालू होते. जसं NR बिल्डिंगमध्ये हा टी-शर्ट पेंटिंग म्हणून इव्हेंट चालू होता. प्रत्येक ठिकाणी आम्हाला फिरायचं होतं म्हणून मला ब्लॉग काय जास्त करता आलं नाही. काही इव्हेंट मी कव्हर केलेत पण काही इव्हेंट मला करता आले नाही. आता इथं कामं झालेली आहेत आणि आम्ही थोडासा ब्रेक घेतलेला आहे जेवणासाठी. जेवण झाल्यानंतर पुन्हा आमचं जेवण मॅडम जिरवणार आहेत असं मला वाटतंय, कारण की खूप हाल होणार आहे. मगापासून उन्हात उभा होतो आणि ब्लॉगिंग नाही जमली मला करायला. बाकी शूट वगैरे केलेले आहेत. काय शूट केलेलं? हा कोण आहे? चल ना पुढे. जेवणाच्या नावावरती आम्हाला नाश्ता दिला. नाश्त्यामध्ये होते पोहे आणि समोसा. ते सगळं पटापट खाऊन आम्ही आलो पुन्हा मीडिया लॅबमध्ये, कारण की नेक्स्ट इव्हेंटला आम्हाला जायचं होतं आणि तो इव्हेंट सर्वात मोठा होता. ये है आम जिंदगी, ये है मेंटास वाली जिंदगी. काय टेन्शन नाही काय नाही. तिथे गर्दी आहे, ते लोक तिकडे आहेत आणि इथे एकदम फुल्ली सन्नाडा मस्तपैकी इथे बँड वगैरे होणार आहे. आता मस्तपैकी इथे करतो मी शूट. भेटूया नंतर, बाय. क्रेझी क्राऊड गायज, क्रेझी क्राऊड. म्हणजे काय सांगू मी, सुरुवातीलाच एवढी पोरं होते आणि एंडिंगला काय असणार आहे ते तुम्ही नंतर बघाच. आणि अशा प्रकारे आमचा इव्हेंट आजचा संपलेला आहे. खूप दमलेलो, थकलेलो आहोत. ही गिम्बलची पेटी आणि हा जरा सुटकेसमध्ये सामान चालवलेलं आहे. आम्ही खूप दमलेलो आहेत. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद, बाय.